आपण एक क्वेश्चन करूया. क्वेश्चन फ्रॉम एपी. आणि हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला खूप काही शिकवेल. हा क्वेश्चन मी तुम्हाला अगोदर सांगतो. हा क्वेश्चन आहे जेई मेन्स लेवलचा. तुम्ही म्हणताल सर मग का द्यायला? ऐका, हा आहे जेई मेन्सचा क्वेश्चन, पण तो ऍक्च्युली आहे आत्ताच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात 10वीच्या. नीट बघा गोष्ट कशी आहे. क्वेश्चन आहे आत्ताच्या स्टेट बोर्डला 10thला मी काल परवा शिकवलाय, पण तो आहे ऍक्च्युली जेई मेन्स मधला क्वेश्चन. मग तुम्ही सध्याला जेई मेन्सचा आहे म्हणून पाहू नका, तुमच्या बोर्डचा क्वेश्चन म्हणून पहा. एनसीआरटीचाच क्वेश्चन आहे ऍक्च्युली हा. हा क्वेश्चन जेई मेन्सने सीबीएसईच्या 11th स्टँडर्डच्या बुक मधून उचलून जसा तसा विचारला होता. पण तुम्हाला हा क्वेश्चन ऍज अ प्रूफ शिकायचा आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला आता सीबीएसईच्या बोर्ड एक्झाम मध्ये पण विचारू शकतात, म्हणून मी सांगत आहे. क्वेश्चन काय बघा. इफ द सम ऑफ p terms of an AP, क्वेश्चन बघा फार मस्त आहे, of an AP is equal to the sum of q terms, then prove that the sum of p plus q terms is 0. अतिशय जोरदार क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन जर जमला तर याचा एक भाऊ आहे. एसएनचा क्वेश्चन आहे, लक्षात येते. एक क्वेश्चन आहे याच्यात एएनचा पण. हा क्वेश्चन हा सांगतो फॉर द गिवन सेम एपी. मी आता तेच सांगू लागलो. असं समजा एक एपी आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. इथे त्याची फर्स्ट टर्म आहे, म्हणजे याचा ए फिक्स आहे, टी पण फिक्स आहे. असं समजा की इथून इथपर्यंत आलात, या तुमच्या पी टर्म्स आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 एवढ्यांची सम काढली तुम्ही. आता पी आणि क्यू सेम आहेत असं काय म्हटलंय का? नाही, त्या टर्म्सची सम सेम आहे असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो बेटा की इथून कुठेतरी इथे क्यू टर्म्स असतील, तर इथून इथपर्यंतची सम काय असेल? क्यू टर्म्स, एस क्यू असेल, एसपी असेल, एस क्यू असेल. फक्त इथली जी सम आहे आणि यांची जी सम आहे ती सेम आहे. असं असू शकते का? बिलकुल असू शकते. तुम्ही ऍड करत करत गेलात आणि तुम्हाला एक नंबर भेटला, मग तुम्ही पुढे गेल्यावर तर नंबरची सम वाढायला पाहिजे. पण असं थोडी आहे की या एपी मध्ये डिक्रीजिंग एपी पण असू शकते. तर इथून ऍड करत करत जी सम मिळाली तिकडे मायनस मायनस करत तेवढीच होऊ शकते ना वापस फिरून येऊन. त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे. याच्यावर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पी आणि क्यू सेम नाहीत. काय सेम आहे? ए सेम आहे, डी सेम आहे. समजलं? एसएनच्या जागेवर तुम्ही आधी काय लिहिणार? एसपी आणि पुन्हा एस क्यू. तर एसएनचा फॉर्म्युला लावणार पी साठी क्यू साठी. कंडिशन काय? दोघांची सम इक्वल आहे. एसपी इज इक्वल टू एस क्यू. त्याला तुम्हाला डेव्हलप करत पी प्लस क्यू टर्मच्या एस ऑफ पी प्लस क्यू पर्यंत जायचे आणि ती सम 0 दाखवायची. तुम्हाला ट्राय करण्यासाठी मी 5 मिनिट वेळ देत आहे, ट्राय करा. आपल्याला असं म्हटलेलं आहे एसपी इज इक्वल टू एस क्यू. तर आपल्याकडे कंडिशन आहे एसपी इक्वल्स एस क्यू. तर एसएनचा फॉर्म्युला लावा. सर एन बाय 2, लक्ष द्या मी काय करायलो, एलएचएस हा, 2a प्लस n मायनस 1 इंटू टी. एवढं आलं? छान हा. क्यू बाय 2, 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी.
ओके. पहिली महत्वाची गोष्ट टू कॅन्सल. बघा मी काय काय करतोय. प्रत्येक स्टेपकडे लक्ष द्या. राईट ॲज इट इज. ओके. तुम्हाला मी ऑलरेडी काही ॲझम्पशन सांगितले त्याच्यात. पी क्यू सेम नाहीत, ए आणि डी सेम आहेत. ओके. हे महत्वाचं आहे, तरच तुमचा क्वेश्चन बनतो. आता पहा, मी याला पी ने मल्टिप्लाय करतो. 2AP होईल का? मग पी इंटू पी मायनस 1 इंटू डी. इकडे काय होईल? 2AQ प्लस क्यू इंटू क्यू मायनस 1 इंटू डी. प्रत्येक स्टेपकडे लक्ष द्या. ओके. आता मी या सगळ्या LHS ला इकडे आणतो. RHS ला LHS मध्ये आणतो. हे आणताना मी सगळे पाहुणे पाहुणे जवळ ठेवतो. 2AP चा पाहुणा 2AQ आहे बघा. तर त्याला इकडे आणलं तर हा मायनस 2AQ होईल. सगळ्यांनी लक्ष द्या. प्लस P इंटू P मायनस 1 इंटू डी. हा पूर्ण इकडे मायनस क्यू इंटू क्यू मायनस 1 इंटू डी होईल. सगळ्याला इकडे आणल्यावर इकडे 0 राहील. आता मी काय करतो, कलर बँड वापरतो. या प्लसने या दोघांना सेपरेट केलं. इथून तुम्ही 2A जर कॉमन घेतलात तर P मायनस क्यू राहील. हा क्वेश्चन शिकलात तुम्ही, जेई मेन्स लेवल पर्यंत गेलात, लक्षात ठेवा. आहे स्टेट बोर्डचा क्वेश्चन. आगे बढ़ो. सर इथे फक्त डी कॉमन आहे. पी आणि क्यू सेम नाहीत, आधीच सांगितलंय. बिलकुल मला बोलायचं नाही. डी कॉमन आहे तर डी लाच कॉमन काढतो. सर इकडे उरला पी इंटू पी मायनस 1 मायनस क्यू इंटू क्यू मायनस 1. छान. समजा यहां तक. आता याला थोडा वेळ आराम करू द्या. आता सगळी प्रोसेस चालू द्या ब्रॅकेटवर. सर पी स्क्वेअर मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर प्लस क्यू. मायनस मायनस प्लस करायला विसरू नका. कळलं इथपर्यंत? बघा मला फार मजा येते हा प्रश्न सोडवायला. आगे बढ़ो. पुन्हा 2A पी मायनस क्यू तसंच ठेवा. जोपर्यंत ब्रॅकेटचा मी निपटारा करत नाही तोपर्यंत. सर याच्यात नवीन पाहुणे आहेत. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. जवळ करूया. सर एक मायनस पी प्लस क्यू आहे. मी मायनस कॉमन काढतो तर पी मायनस क्यू लिहू शकतो का? बघा मी काय काय करतोय, हा लक्ष द्या. कळलं इथपर्यंत? मी फक्त एक निगेटिव्ह कॉमन काढला तर पी तर प्लस क्यू काय होईल? मायनस होईल. अगेन कीपिंग दिस सेम. सर ह्याला पाहिलं की आठवण येते ए प्लस बी इंटू ए मायनस बी. इकडे आहे मायनस ऑफ पी मायनस क्यू. का एवढं सर्कस केली आता कळलं? या मायनसने या दोघांना सेपरेट केले. कळतं? अगेन सर ब्रॅकेट मध्ये पी मायनस क्यू कॉमन निघतो बघा. निघला? क्या क्या बचा? इकडून पी प्लस क्यू मायनस इकडे 1. अरे हे कॉमन आहे ना. इकडून हा कॅन्सल होईल आणि फक्त हा उरेल. मायनस कॅन्सल होईल तर 1 राहील. आता नीट बघा. सर या प्लसने पुन्हा काय केलं, यांना सेपरेट केले. सर आता कशामुळं? मला अजून कळतं. यामध्ये आणि यामध्ये पी मायनस क्यू पण कॉमन निघतो. हा खेळ किती इंटरेस्टिंग आहे पहा. तर मी ओव्हरऑल काय कॉमन काढतोय? पी मायनस क्यू. आता एक मोठा ब्रॅकेट करूया. सगळे एका जेलमध्ये टाका. इथून कोण येईल? 2A. असं का करायला 2 मिनिटात कळेल. 2A हा कॅन्सल प्लस सर हा पण कॅन्सल. हा कोण उरला? पी प्लस क्यू मायनस 1. सर एक डी पण आहे. याला पाहून कळलं एसएन बनलाय मध्ये. कळलं हा एसएन बनलाय. हा कोण आहे बघा.
2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर इथं एनचं काम कोण करतंय? पी प्लस क्यू. कारण मला पी प्लस क्यू टर्मची सम काढायची. मला एस पी प्लस क्यूच काढायचा आहे. तर मी एवढी सर्कस करून पी प्लस क्यूला जवळ आणलो आणि मी याला एस पी प्लस क्यू फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. ज्याला खाली जे मेन्स काय काय विचार करायला लावते. आता नीट पहा बेटा, तर इथपर्यंत जायचं कसं पहा. याच्यात आणि या पूर्ण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 2 नंबरचं प्रोडक्ट 0 आहे. कळतं? केव्हा पॉसिबल असते 2चं प्रोडक्ट 0? क्वाड्रॅटिक मध्ये सांगितलं. इफ वन ऑफ देम इज 0 और बोथ आर 0. मल्टिप्लिकेशन मध्ये बोथ कॅन बी 0, नो प्रॉब्लेम. डिव्हिजन मध्ये 0/0 नसतं. 0 इंटू 0 मान्य आहे. सर मग या दोघात कोण 0 आहे? ऐका, इथे क्रुशल स्टेप आहे. इथे क्रुशल स्टेप आहे. मी म्हणतो पी मायनस क्यू कॅनॉट बी 0. का बरं? कारण मी सुरुवातीलाच बोललो पी आणि सेम क्यू आणि पी आणि क्यू सेम नाहीत. सेम असतील तरच डिफरन्स 0 होईल. कळलं? त्याचं कारण काय देता? बिकॉज पी इज नॉट इक्वल टू क्यू. सर म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट जर 0 असेल आणि पी मायनस क्यू 0 नसेल तर याला 0 व्हावं लागेल. तर कोणाला 0 व्हावं लागेल? सो 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज 0. याला द्या इक्वेशन 1. झालं. माझ्याकडे एक मेन कंडिशन आली ना. आता मला काय पाहिजे? एस ऑफ पी प्लस क्यू. चला परत मी एस प्लस हे लावतो फॉर्म्युला. काय एस एनचा फॉर्म्युला? सर एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. नाही, इथं सम आहे. नीट बघा, हे कोण आहे? 0 आहे ना. तर 0 मल्टीप्लाइड बाय पी प्लस क्यू इज 0. सो सम ऑफ एस पी प्लस क्यू इज 0 हेन्स प्रूव्ड. असा हा क्वेश्चन आहे. आता सेम मी इथं काही सेकंड्स थांबतो. लाज वाटते का? ऐका, इथे पॉज करतोय. स्टेप पूर्ण बघा. याचा एक भाऊ आहे, सेम क्वेश्चन आहे. इथे एस एन आहे, तिथं ए एन वापरू नये. तुम्हाला या स्टेप आता डोक्यात किती बसल्या हे चेक करता येते. त्याच्यात एकच मंत्र आहे, पाठ नाही करायचं. अंडरस्टँडिंग. चला, इफ बघा क्वेश्चन काय म्हणतो बघा. इफ एम टाइम्स ऑफ mth टर्म एस एन नाहीये. ऐका, इफ एम टाइम्स ऑफ mth टर्म is equal to n times of nth term, then show that m plus nth term is 0. आता इथे एस एनच्या जागेवर ए एन आहे. एवढं करायचं, नीट बघा. m टाइम्स ऑफ mth टर्म इज इक्वल टू n टाइम्स ऑफ nth टर्म. तिथे एस एन लावला होता, इथे ए एन लावायचा. सेम क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा. मी आता तुम्हाला एक क्वेश्चन देत आहे, तो करा. त्याच्या पेपर मधला आहे, नारायणा स्कूलच्या प्री बोर्ड्स मधला. सगळंच मिक्स आहे. या क्वेश्चन आहे ट्रिग्नोमेट्रीचा. इफ 6x is equal to sec theta and 6 by x is a tan theta, then value of 9 times of x square minus 1 by x square is. सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स देतो तुम्हाला. 1/2, 1/4, 1/6, 1/3. बघू मला जमते काय. करा. तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये
फक्त सॉल्विंग फोकस कधी करायचा नाही. मॅथमॅटिक्स इज नॉट अबाउट सॉल्विंग. सॉल्विंग इज ओनली फॉर बिंग परफेक्ट. सॉल्विंगचं काम आहे परफेक्ट बनणं. कारण खूप क्वेश्चन केले ना आयडियाज येतात. मॅथ्स मध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते ओव्हरऑल थिंकिंग. क्वेश्चनला डिझाईन कसं केलंय पहा. मला पाहिल्याबरोबर बेसिक अप्रोच काय येतो. नॉर्मल जिंदगी काय सांगते. सर सिक थिटाचा ट्रायंगल बनवा. ट्रायंगल बनतो ना. सिक काय असतो. सिक काय असतो. हायपोटेन्यूज टू ऍडजसंट. ऐका मी नॉर्मल जिंदगी म्हणालो. तुम्ही पहिल्यांदा एक ट्रायंगल बनवणार थिटाचा आणि सिकला काय म्हणणार हायपोटेन्यूज टू ऍडजसंट. सर हायपोटेन्यूज 6x आणि ऍडजसंट 1. मग मी पायथागोरस लावून इथे डबडं काढणार. ठीक आहे. म्हणजे मला हे सगळे भेटले. कारण मला हे सगळं काढायचंय तर मला x ची व्हॅल्यू पाहिजे. तर एक पानभर सोडवणार आणि कुठेतरी मग दम तोडणार. नाही करायचं असं. मी आता क्वेश्चनला कसं करतो बघा. माझा फोकस आहे मला x² - 1/x² क्रिएट करायचा आहे. हे 9 टाइम्स तर काय चला ठीक आहे. त्याला 9 ने मल्टिप्लाय करायचंय. प्रोसेस कडे लक्ष द्या. आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे. 1 + tan स्क्वेअर थिटा इज सिक स्क्वेअर थिटा. हे नाही वापरायचंय. मला वापरायचंय सिक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज 1. सर याच्यासाठी मला सिक आणि टॅन दिलेले आहेत. ऐका मला स्क्वेअर करून सबट्रॅक्ट करायचंय. तर माझ्याकडे आहे 6x इज सिक थिटा. तर स्क्वेअरिंग केल्यावर काय मिळेल. सिक स्क्वेअर थिटा इज 36x². परत 6/x टॅन थिटा म्हणून टॅन स्क्वेअर थिटा काय बनेल 36/x². ओके. आता ह्याला आपण फ्रॉम 1 करूया. सर फ्रॉम 1 सिक स्क्वेअर थिटा इज ऍक्च्युअली 36x² मायनस 36/x² इज 1. मी 1 वरून गेलो ना. बघा 36 कॉमन काढा. बघा मी मला जे पाहिजे ते क्रिएट केलं. आगाऊ डोकं लावायचं नाही. सर याच्यासोबत हा कोण आहे. टेन्शन मतलो. 36 आहे इथं 9 आहे. माझ्याकडे 2 मेथड आहेत. सर याच्यात 9 लपलेला आहे. सर हा 9 × 4 आहे. कळलं का. लपलेला प्राणी शोधा. मला क्रिएट काय करायचंय 9 टाइम्स. तर हा रस्त्यातला काटा इकडे हाकला. तर 9 टाइम्स ऑफ x² - 1/x². 4 ला इकडे आणा. दिस व्हॅल्यू इज 1/4. दिस इज थिंकिंग. उगाच 25 वर्षाचा एक्सपिरियन्स नसते. क्वेश्चनला पाहून तुम्ही नका घेऊ 25चा एक्सपिरियन्स. 10th स्टँडर्ड 25 वर्ष देता काय. तसं काही करू नका. पण क्वेश्चनला पाहायला शिका. जेई मेन्स साठी तुम्हाला ही थिंकिंग आली पाहिजे. या एक्झाम्स तुमचं डिटर्मिनेशन चेक करतात. चलो चांगला क्वेश्चन वाटला मला. पुढे एक देतो करा. फर्स्ट टर्म ऑफ AP इज P. काय करेक्ट. एका एपीची फर्स्ट टर्म P आहे. अँड कॉमन डिफरन्स हा चिंदी प्रश्न आहे. इज Q. देन 10th टर्म इज. याची 10वी टर्म सांगा. या क्वेश्चन मध्ये ए आहे P. बोल नका. डी आहे Q. तर an काय होईल. A + n - 1 Q. मला पाहिजे A10. तर P + 10 - 1 Q. that is P + 9Q. चलो यहां तक तो ठीक था. अब क्वेश्चन सॉल्व करो. एक मिनिट.
हा, इफ कॉस थिटा मध्ये मध्ये बोलू नका इज 12/13, फाइंड व्हॅल्यू ऑफ 5 कोसिक थिटा -4 टॅन थिटा. सोपा प्रश्न आहे.